नमस्कार भावांनो, फायनली मोठा धप्पाच दिलेला आहे. कोणाच्या ध्यानात नाही, मनात नाही. असाच हा पायरा होता, घरचाच साथ. जेव्हा धप्पा असतो तेव्हा घरचीच गाडी नेहमी असते. तर तसाच आज गट क्रमांक पावती निघालेली आहे आणि पायरासुद्धा समजलेला आहे. तो म्हणजे घरचाच साज घाणनकरांचा बब्या आणि बकासूर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. फायनल चिठ्ठी निघाली गट क्रमांक 45मध्ये तास 5वर मधून चिठ्ठी निघाली आहे. त्यामुळे याच गटात आपला बकासूर 100% पळताना दिसेल. गट क्रमांक 45 तास 5वर बकासूर आणि घाणनचा बाब्या ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. घरचाच साज आहे. सागर शेठ कटरे घाणन यांचा जो बाब्या आहे तो भरपूर वेळा आपल्याला बकासूर सोबत पळताना दिसतोय. उद्या देखील मालशिरस हिंद केसरी जुना बैलपोला या मैदानात सुद्धा घरचीच गाडी पळताना दिसेल. तर 45 गट नंबर आणि तास 5वर चिठ्ठी निघाली म्हणून ही चिठ्ठी मधून आहे. म्हणूनच याच गटात आपल्याला बकासूर पळताना दिसेल. म्हणून म्हटलंय मी, कोणाच्या ध्यानात नव्हतं, मनात नव्हतं. असाच हा पायरा, घरचाच साथ बकासूर बब्या. जेव्हा जेव्हा बरीच मैदान आपण बघितलं, जेव्हा हे धप्पा असतो तेव्हा हात पायरा असतो, एकतरी बब्या किंवा तो दुर्गा किंवा त्यांचा तो देवा. त्यामुळे हे धप्पे मिळत असतात. घरचीच गाडी असल्यामुळे त्यामुळे कळून येत नाही पायरा. मग फायनली आता पायरा समजलाय. बकासूर बब्या 45मध्ये तास 5वर. धन्यवाद.